सैराट चित्रपटामध्ये सल्याची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख यानं सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ शेअर केलाय। वडिलांच्या आजारपणामुळे आणि खासगी रुग्णालयामध्ये होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे तो हतबल झालाय। वडिलांच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं मला वडिलांना डोळ्यासमोर मरताना बघायचं नाही असं म्हणत अरबाजला अश्रू अनावर झाले। त्याने चाहत्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची आर्त हाक दिलेली आहे। नमस्कार, मी अरबाज शेख। मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून आम्ही ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं। आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला, पण इथं एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे। आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे। मला आता काहीच कळत नाही आहे, पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून। मला मदत करा प्लीज। सैराट फेम सल्याचं वडिलांसाठी मदतीचं आवाहन। मोठ्या प्रमाणात खर्च होतोय आणि खर्च परवडत नाहीये असं त्याने म्हटलेलं आहे। तर नोबल हॉस्पिटल सील करण्याचे आदेश सध्या देण्यात आलेले। साम टीव्हीच्या बातमीनंतर आपण पाहतोय हॉस्पिटल सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नोबल हॉस्पिटलमध्ये जो कारभार सुरू आहे त्यामुळे अत्यंत त्रास होतोय, लूट होते असं अरबाजनं सांगितलेलं होतं। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर साम टीव्हीच्या बातमीनंतर या हॉस्पिटलला आता सील करण्यात आलेला आहे। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्यासोबत उपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपण विदारक चित्र पाहतोय, कशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्था या सर्वसामान्य नागरिकांची लूट करतायत। आता साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर त्याला सील ठोकण्यात आलेले आहे। काय अधिकची माहिती? खरं तर सोलापूर हे एक हॉस्पिटल हब म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये त्याची ओळख आहे। सोलापूर हे जे शहर आहे ते कर्नाटक असेल, मराठवाडा असेल आणि आंध्र प्रदेश याच्या बाउंड्रीवर असल्या कारणानं इकडची सर्व लोक जी आहेत ती सोलापूरला प्राधान्य देत असतात। मात्र सोलापूरमध्ये हॉस्पिटल प्रशासनाची व्यवस्था कशा पद्धतीनं कोलमडलेली आहे याचं उदाहरण आपल्याला अरबाज शेख याच्या व्हिडिओ नंतर पाहायला मिळेल। खरं तर आपण याची दखल घेऊन जेव्हा या हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा इकडच्या हॉस्पिटल प्रशासनानं अरबाज शेखचा हा निव्वळ स्टंट आहे आणि त्यामुळं त्यानं असं केलेलं आहे। त्याच्या बोलण्यामध्ये कुठलीही तथ्यता नाहीये। साधारण फक्त हॉस्पिटलचा खर्च हा 10,000 रुपये आलेला होता अशा पद्धतीनं हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलं। मात्र आपण बातमी दाखवल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर आता पूर्ण हॉस्पिटलमधील ज्या मेडिकल आहे त्याची तपासणी करण्यात आली। प्रथमदर्शनी असं दिसून आलेलं आहे की कंपल्शन जे आहे ते रुग्णांना केलं जातं की आमच्या औषध गोळ्या ज्या आहेत त्या इथनच घेतल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं आता हे मेडिकल जे आहे ते सील करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय साम टीव्हीचा हा इम्पॅक्ट। नोबेल हॉस्पिटलमध्ये वाईट अनुभव येतोय असं अरबाजनं सांगितलं। त्याच्या संदर्भातली बातमी आपण दाखवल्यानंतर आता नोबेल हॉस्पिटलवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अन्न आणि औषध प्रशासनाकडनं। वारंवार अशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्था खासगी हॉस्पिटल्स कशी रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करतात हे आत्ताचं नाही आहे, हे वारंवार समोर आलेलं आहे आणि पुन्हा एकदा याचा अनुभव आपल्याला इथं बघायला मिळतोय। सोलापूरमधली संपूर्ण घटना आहे आणि अरबाजनं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आपण पाहतोय मोठी कारवाई इथं झालेली आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरल्यानंतर या संपूर्ण रुग्णालयावर आता कारवाई करण्यात आलेली आहे।
तर आपण पाहतो ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला औषधं घ्यायची असतील, इंजेक्शन्स घ्यायचे असेल तर ते आमच्याच मेडिकलमधून घ्या अशी सक्ती करण्यात येते आणि त्यामुळे आपण पाहतो या नोबल रुग्णालयाचं मेडिकल सील करण्यात आलेलं आहे. मोठी कारवाई इथं करण्यात आलेली आहे. साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर या नोबेल हॉस्पिटलचं मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सैराट फेम अरबाज यानं वडिलांच्या मदतीचं आवाहन करणारा हा व्हिडिओ बनवला. यासोबतच त्याने त्याचा अनुभवही इकडे मांडला होता. सैराट फेम अरबाज शेख याचा नुकताच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यानं त्याच्या वडिलांना नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं, मात्र त्याच्याकडून पैशांची भरमसाठ लूट होते अशा पद्धतीचा आरोप त्यानं त्याच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग ठरतोय. खरंच या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आपण सध्या नोबेल हॉस्पिटलमध्ये आलो. त्या नोबेल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? खरं तर सैराट फेम अरबाज शेखनं जे आरोप या ठिकाणी केलेले आहेत, म्हणजे मेडिकलमधील ज्या मेडिसिन्स आहेत त्या तुमच्याकडूनच घेतल्या पाहिजे, त्या बाहेर जर घेतल्या तर त्या 40,000पर्यंत जातात, म्हणजे तुमच्या इथे घेतल्या तर 40,000पर्यंत जातात, बाहेर गेलं तर त्याची कॉस्ट निम्म्यावर येते, अशा पद्धतीचा आरोप केला चाललेला आहे. काय तथ्य आहे यात?